नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 179 ते ओवी 185च्या सहवासात आपण जाऊया. ज्यांचं भगवंताच्या सगुण रूपाबद्दल अनादर असाच दृष्टिकोन आहे, ज्यांनी भगवंताच्या सगुण रूपाला तुच्छ लेखलेलं आहे, भगवंताच्या सगुण रूपाकडे एक कल्पना, मनुष्य प्राण्याची एक कल्पना म्हणून बघितलेलं आहे, त्यांच्याबद्दल भगवंत सांगतायत. भगवंताचं म्हणणं, असा जीव जन्माला आला, त्याचा जन्म घेणं आणि जन्माला आल्यानंतर त्यांनी जे काही करणं त्याचं सर्व कर्तृत्व व्यर्थ गेलं, वाया गेलं. पण हे कशामुळे घडतं? या जीवाची, मनाची, बुद्धीची, अहंकाराची अशी अवस्था कशामुळे निर्माण होते ते भगवंत सांगतायत. ते म्हणतात, पै तमो गुणाची राक्षसी, जे सद्बुद्धी ते ग्रासी, विवेकाचा ठावोची पुसी निशाचरी जे. तमोगुण रूपी राक्षसी. तमोगुणांना या ठिकाणी एका राक्षसीची उपमा दिलेली आहे. अर्थात राक्षसी म्हणजे अंधारातच जगणारी, ज्ञानाच्या प्रकाशात कधी येतच नाही म्हणून निशाचरी जे. ही राक्षसी, तमोगुण रूपी राक्षसी काय करते तर मनुष्य प्राण्यामधल्या सद्बुद्धीचा ग्रास करून टाकते. सद्बुद्धी ती एकच, जी परमेश्वर प्राप्तीकडे सगुण निर्गुण रूपाच्या वाटेनी वाटचाल करेल, अशी जी बुद्धी ती सद्बुद्धी. त्या सद्बुद्धीलाच ती खाऊन टाकते आणि मग त्यामुळे अर्थातच विवेकाचा ठाव ठिकाणाच राहत नाही. योग्य अयोग्य या गोष्टीचा विचार करण्यासाठी बुद्धीकडे जी शक्ती पाहिजे ती शक्तीच बुद्धीच्या ठिकाणी राहत नाही. शाश्वत काय, अशाश्वत काय, आत्मस्वरूप काय, अनात्मस्वरूप काय, असा विवेक तो मनुष्य प्राणी करू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे ही तमोगुणरूपी राक्षसी. तिये प्रकृती वरपडे जाले, म्हणूनी चिंतेचेनी कपाटे गेले, वरी तामसियेची पडिले मुखा माझी. अशीच तमोगुणी प्रकृती झाल्यामुळे काय होतं तर हा जीव सतत चिंताग्रस्तच होऊन राहतो. चिंतेचेनी कपाटे गेले, चिंताग्रस्त होऊन राहतो. सतत चिंता करणं, काळजी करणं हाच त्याचा स्वभाव बनतो. पण ही प्रकृती कशामुळे झाली? तमोगुणी राक्षसीमुळे झाली. आणि अशा प्रकारे तो त्या तमोगुणी राक्षसीच्या मुखामध्ये जाऊन पडतो. आता हे मुख कसं आहे? या मुखाचं वर्णन भगवंत करतायत. ते म्हणतात, ह्या मुखाच्या ठिकाणी जेथ आशेची ये लाळे, आतू हिंसा जीभ लोळे, तेवींची असो असंतोषाचे चाकळे अखंड चघळी. या मुखामध्ये जी लाळ आहे ना, ती लाळ कशाची आहे तर अखंड मनामध्ये आशा, आशा, लोभ, मोह ह्याच रूपाने ती लाळ ह्या मुखात भरलेली आहे. या मुखामध्ये जीभ पण आहे, ती पण लोळतीये, इकडं तिकडं हलतीये. पण त्या जिभेच्या ठिकाणी सुद्धा गुण काय आहे? हिंसात्मक गुण आहे. साधी सुधी जीभ नाही. आणि हिंसात्मक गुण असल्यामुळे ही जीभ आणि लाळ काय चघळत बसलेत? चाकळे म्हणजेच काय तर मांसाचे तुकडे. जणू काही शाकाहारी मांसाहारी याच्याबद्दलच ज्ञानोबा बोलतायत. पण हा मांसाहार कुठल्या रूपाचा आहे? असंतोष रूपी मांसाहार आहे.
असंतोषाचे चाकळे अखंड चघळी. असं हे तमोरूपी मुख आहे. हिंसारूपी जीभ वळवळतीये आणि आशारूपी लाळेमध्ये असंतोषरूपी मांसाचे तुकडे हे मुख चघळत बसलंय. हे वर्णन ज्ञानोबारायच करू जाणे. आता या जिभेचं कार्य कसं चालतंय? जे अनर्थाचे कानवेरी, आवाळुए चाटित निघे बाहेरी. जे प्रमाद पर्वतींची दरी, सदाची मातली. अहो, ही जीभ हिंसारूपी जीभ आहे, म्हणजेच अर्थाचा अनर्थ करणारी जीभ आहे. मग या जिभेतनं जे प्रगट होईल ते तसंच तर कानावर पडणार. म्हणजे जणू काही ज्ञानोबाराय म्हणतात, हा अनर्थरूपी आहे ना, तो अनर्थच चाटत ती जीभ बाहेर पडते. म्हणजे हा अनर्थच कानापर्यंत पोचवते, त्या कानांनाही ती चाटते. कशाने? अनर्थरूपी अर्थाचा अनर्थ करून त्याने ते कान चाटते. अशी ही जीभ, असं हे मुख. हिची प्रकृतीच कशी राक्षसी आहे आणि त्यामुळेच ती प्रमाद करत असते. तिच्याकडून फक्त प्रमादच घडतो. हा प्रमाद कसा आहे? तर प्रमाद म्हणजे काय? तर जाणून बुजून मुद्दामून चुकीचंच करायचं, अयोग्यच करायचं. थोडक्यात दुसऱ्याला काही सुख प्राप्त होईल असं काही करायचंच नाही. अशी ही प्रमादरूपी दरीच आहे, असं वर्णन ज्ञानोबाराय या ठिकाणी करतात. जे प्रमाद पर्वतींची दरी, सदाची मातली. सदोदित ती तशीच आहे. जेथ द्वेषाची दाढा. जेथ या दरीमध्ये दाढा आहेत, अर्थात मुखामध्ये दात असतात त्याप्रमाणे दाढा आहेत. पण या दाढा कशाच्या आहेत? द्वेषाच्या दाढा आहेत. जेथ या मुखरूपी दरीमध्ये, प्रमादरूपी दरीमध्ये, जेथ द्वेषाची दाढा, खस खसा ज्ञानाचा करीती रगडा. जे त्वगस्थी गवसणी मूढा, स्थूळ बुद्धी. हे अप्रतिम पण भयानक वर्णन ज्ञानोबारायांनी केलंय. ते म्हणतात, अशी जी तमोरूपी प्रकृती, तिचं हे जे मुख, त्या मुखातली प्रमादरूपी दरी आणि त्याच्यामध्ये असलेल्या दाढा ह्या द्वेषरूपी आहेत. त्या खसा खसा एकमेकांवर घासल्या जात असतात आणि त्यांच्यामध्ये ज्ञानाच्या विचारांचा चुराडा होतो. ज्ञानरूपी विचार चिरडून निघतात आणि त्यामुळे ही जी तमोरूपी प्रकृती आहे ना, ही तमोरूपी प्रकृती हे फक्त जे 5 भौतिक शरीर आहे, म्हणजेच देह आहे, त्या देहालाच फक्त कवटाळून बसते. आणि अशी बुद्धी मनुष्याच्या मनामध्ये निर्माण करते की ज्या ठिकाणी तो मनुष्य मी देहच आहे, मी देहाहून वेगळा नाहीच, मी आत्मस्वरूप नाहीच, असा विचारच त्याच्या मनात डोकू देत नाही. कारण अशा सर्व विचारांचा ती द्वेषरूपी दाढेनी चुराडा करून टाकते. असं वर्णन ज्ञानोबाराय इथे करतात. ऐसे आसुरिये प्रकृतीचे तोंडी. ऐसे आसुरिये प्रकृतीचे तोंडी, जे झाले गा भूतोंडी. ते बुडोनी गेले कुंडी व्यामोहाच्या. अशा जीवाचं काय होतं? परिणाम काय होतो? तर ज्ञानोबाराय म्हणतात, असा जीव ह्या राक्षसी रूपी, ही राक्षसी कशी सांगितलं? तमोगुणरूपी राक्षसी आहे. त्या राक्षसीच्या तोंडात बळी पडतात आणि त्यामुळे अज्ञानरूपी भ्रांत, थोडक्यात काय तर अज्ञानाच्या डोहात ते बुडून जातात. त्या डोहातून त्यांना बाहेर येताच येत नाही आणि त्याच्यातच त्यांचं जीवन व्यर्थ जातं. एवम एवम तमाचिये पडिले गरते.
न पविजतीची विचाराचे निहाते. अशा प्रकारे एवं तमाचिये पडिले गर्ते न पविजतीची विचाराचे निहाते. हे असो ते गेले जेथे ते शुद्धीची नाही. ज्ञानोबा राय म्हणतात, अहो ह्या जीवांचं काय सांगावं. ह्या तमोरूपी राक्षसीच्या मुखात पडले आणि त्यामुळे ज्ञानरूपी विचारांच्या हाताला हे कधी लागलेच नाहीत. योग्य दिशा त्यांना कधी मिळालीच नाही. त्यामुळे त्यांची काय गती झाली अहो याचा पत्ताच लागत नाही. त्यांची काय गती झाली याचा पत्ताच लागत नाही. किंबहुना त्यांना सुद्धा आपली काय गती झाली हे समजत देखील नाही. इतक्या अज्ञानरूपी खाईत ते पडतात असं भीषण वर्णन ज्ञानोबा राय करतात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.